Hello friends, welcome to our Creative Mind YouTube channel. Today we are going to learn another activity of standard 5th of subject English. Last time in last video we have learned a song Bingo which is on page number 8. आपण मागच्या वेळी बिंगो ही सॉन्ग पाहिलेला आहे पान क्रमांक 8 वरील. This time we are going to do another activity which is given on this page 8. 8 क्रमांक पानावर यावेळी दिलेली जी काही आणखी एक कृती आहे ती कृती आपण आज पाहणार आहोत. Before that I tell you one information. See here barcode is given. Please scan this barcode and you can see this activity also in Diksha app. तुम्ही हा बारकोड स्कॅन करा. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी दीक्षा ॲपमध्ये सुद्धा पाहू शकता. जर मी सांगत असलेल्यापेक्षा जर ती आणखी सुलभ असेल तर ती तुम्ही पाहून समजून घेऊ शकता आणि आपला व्हिडिओ देखील पहा म्हणजे तुम्हाला समजण्यास अधिक सोपं जाईल. चला तर मग सुरू करूया. लेट्स बिगिन. रीड द फर्स्ट सेंटेन्स केअरफुली, देन कंटिन्यू टू रीड इट अलाउड saying the missing words till you can read the whole sentence from memory. पहिले वाक्य लक्षपूर्वक वाचा, नंतर गाळलेले शब्द स्वतः म्हणत ते मोठ्याने वाचा. असे करत शेवटी पूर्ण वाक्य मनाने आठवून वाचा. जसं आपण लास्ट ॲक्टिव्हिटी मध्ये पाहिलं होतं. इन लास्ट ॲक्टिव्हिटी वी स्किप्ड letters one by one each time. Firstly we skip B, then again I, then N, then G and then O. आपण एक एक अक्षर गाळत पुढे गेलो होतो. आपल्याला त्याचप्रमाणे या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील करायचं आहे. फक्त फरक एवढाच आहे. पहा या दोन ॲक्टिव्हिटीजमध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे. तिथे आपण सुरुवातीचे अक्षर स्किप करत गेलो होतो. या ठिकाणी मात्र आपल्याला शेवटून शब्द स्किप करत चालायचे आहेत. नॉट लेटर्स. हिअर वी हॅव टू स्किप वर्ड्स. आपल्याला स्किप करायचे आहेत म्हणजे ते कट करायचे आहे. काय तर शब्द कट करायचे आहेत, ते शब्द गाळायचे आहेत. एक एक शब्द गाळत आपल्याला ते वाक्य आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते गाळलेल्या जागी कुठले शब्द असतील ते तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मेमरीने जोपर्यंत तुम्हाला मेमराईज करून जोपर्यंत ते वाक्य सांगता येत नाही टिल यू हॅव टू प्रॅक्टिस, तोपर्यंत तुम्हाला ते प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या प्रॅक्टिसने तुम्हाला ते जमणार आहे. ओके. सेंटेन्स आहे द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. दिस इज अ सेंटेन्स विच इज गिवन फॉर यू. नाउ व्हॉट यू हॅव टू डू. आता तुम्हाला काय करायचं आहे ते पहा. सी इट. फर्स्ट टाइम यू कॅन राईट दिस सेंटेन्स ॲज इट इज. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. ॲज इट इज, जसंच्या तसं तुम्ही ते पहिल्यांदा वाक्य लिहायचं आहे. हिअर फर्स्ट टाइम दिस होल सेंटेन्स हॅज रिटर्न, बट सेकंड टाइम व्हॉट कॅन यू डू. Second time you will skip the word dog, but you have to keep this word in your mind. पण तो तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचा आहे शब्द की इथे शब्द काय आहे. हा जो एम्प्टी बॉक्स आहे, here empty box is given. त्या एम्प्टी बॉक्समध्ये कुठला शब्द असणार आहे जो तुम्ही पहिल्या वाक्यात वाचला होता परंतु आता दिलेला नाहीये. विच वॉज गिवन इन फर्स्ट सेंटेन्स बट नाउ नॉट इन दिस सेंटेन्स. ह्या वाक्यात नाहीये परंतु पहिल्या वाक्यात दिलेला आहे असा डॉग. तुम्ही सेकंड टाइम सेंटेन्स लिहिलं त्यावेळेस एक शब्द स्किप केला तो तुम्ही आठवून म्हटले. तुम्हाला तो म्हणायचा आहे. जस्ट तुम्हाला लिहायचा नाही तर तो तुम्हाला म्हणायचाच देखील आहे. मेमराईज करायचा आहे. तो लाऊडली तो मोठ्याने म्हणायचा आहे. पुढे पहा. तुम्ही थर्ड टाइम जेव्हा सेंटेन्स लिहाल त्यावेळेस तुम्हाला टू वर्ड्स स्किप करायचे आहेत. लेझी अँड डॉग.
Then we will read this sentence in this way. The quick brown fox jumps over a lazy dog. Lazy here and dog here. Next time, the quick brown fox jumps over a lazy dog. Next time, skip another word. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. Then next time, the quick brown fox jumps. Here word will be jumps over a lazy dog. असं करत करत तुम्हाला शेवटपर्यंत यायचं आहे. बट तुम्ही जे लास्ट सेंटेन्स म्हणणार आहेत ते सेंटेन्स तुम्हाला न बघता आठवून म्हणता आलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला या सर्व सेंटेन्सेसमध्ये प्रॅक्टिस गरजेची आहे. लास्ट टाइम न बघता तुम्ही ते वाक्य म्हणणार आहात विदाउट सीइंग द सेंटेन्स. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. आणि मग त्यानंतर तुम्हाला ते पूर्णच्या पूर्ण वाक्य आठवेल आणि तुम्ही ते म्हणाल. समजली ॲक्टिव्हिटी? ही ॲक्च्युअली ॲक्टिव्हिटी ब्लॅकबोर्डवरती घ्यायची आहे, पण आता आपल्याला ब्लॅकबोर्ड या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, म्हणून आपण ती ॲक्टिव्हिटी घरीच करणार आहोत, घरीच सराव करणार आहोत. आणि केवळ हेच वाक्य नाही तर काय करायचे आहे, पुस्तकातील जास्तीत जास्त वाक्य तुम्ही शोधायची आणि त्यांची अशाच पद्धतीने कृती करायची. फॉर एक्झाम्पल, I have given here one activity for you. Watch this activity, see this activity carefully, and you can do activity like this. पहा ऍक्टिव्हिटी मध्ये काय सेंटेन्स घेतलंय मी. द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. नंबर वर्क जे आहे आपल्याला इंग्लिशच्या पुस्तकात झालेलं आहे त्यातलंच मी हे वाक्य घेतलेलं आहे. बरोबर, जे सोनेरी पीस त्या राणीला सापडलं होतं त्या गोष्टीतलाच हा एक भाग मी घेतलेला आहे, सेंटेन्स घेतलेला आहे. आणि पहा त्यावरूनच मी काय केलं, आता आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. इन नेक्स्ट, द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. इन नेक्स्ट सेंटेन्स, the queen was taking a walk in her garden. Next sentence, the queen was taking a walk in her garden. Nice. The queen was taking a walk in her garden. The queen was taking a walk in her garden. The queen was taking a walk in her garden. The queen was taking a walk in her garden. And last time, don't see and try to memorize this sentence. The queen was taking a walk in her garden. In this way, you can do practice of more sentences. See sentences in your book. Write those sentences in your notebook and do practice of all that sentences. ते सर्व वाक्यांचा तुम्ही सराव करा. पुस्तकात पहा, पुस्तकात पाहून तुम्हाला समजेलच. अशा पद्धतीने तुम्ही 5 वाक्यांची कृती करायची आहे. ते तुम्ही अगदी वहीत देखील लिहू शकता. वहीत लिहिताना तुम्हाला त्या ठिकाणी बॉक्स करावे लागतील. अशा पद्धतीने बॉक्स करा आणि शेवटी वाक्य तुम्हाला मेमोराइज होते का, आठवते का ते पहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.